मित्रांनो, राजस्थानमधील रखरखत्या उन्हात जोधपूर आणि पाली यांना जोडणाऱ्या महामार्गावर एक अशी जागा आहे जिथे हजारो लोक दररोज थांबतात. पण तिथे देवाची मूर्ती नाही, घंटा नाही, अगरबत्तीचा मोठा गंधही नाही. तिथे आहे एक जुनी बुलेट मोटरसायकल. ही कथा आहे ओम बन्ना, ज्याला लोक प्रेमाने बुलेट बाबा म्हणतात. 1988 सालची गोष्ट आहे. ओम सिंग राठोड नावाचा तरुण आपल्या रॉयल एनफील्ड बुलेटवरून नेहमीप्रमाणे प्रवास करत होता. तो रस्ता त्याला नवीन नव्हता, पण नियतीला काहीतरी वेगळंच मंजूर होता. प्रवासादरम्यान त्याचा भीषण अपघात झाला आणि त्या अपघातात ओम सिंग यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. अपघातानंतर पोलिसांनी त्यांची बुलेट मोटरसायकल पोलीस ठाण्यात नेली. सगळं काही नेहमीसारखं वाटत होतं. पण दुसऱ्या दिवशी सकाळी एक विचित्र गोष्ट घडली. तीच बुलेट अपघाताच्या जागी पुन्हा उभी असल्याचं आढळलं. सुरुवातीला कोणालाही विश्वास बसला नाही. पोलिसांनी विचार केला, कदाचित कोणीतरी ती तिथे आणून ठेवली असेल. मोटरसायकल पुन्हा ठाण्यात नेण्यात आली. यावेळी तिला चेन लावली, कुलूप लावलं आणि पूर्ण खबरदारी घेतली. पण काही वेळातच ती बुलेट पुन्हा त्याच जागेत आढळली, असं स्थानिक लोक सांगतात. ही घटना एकदा नव्हे तर अनेक वेळा घडल्याचं सांगितलं जातं. हळूहळू या गोष्टीची चर्चा संपूर्ण परिसरात पसरू लागली. लोक तिथे थांबू लागले. काहीजण फक्त पाहायला तर काहीजण श्रद्धेने. गावकऱ्यांनी त्या ठिकाणी एक छोटंसं मंदिर उभारलं. त्या बुलेटला तिथेच ठेवण्यात आलं. तेव्हापासून ही जागा ओम बन्ना मंदिर म्हणून ओळखली जाऊ लागली. आजही त्या रस्त्यावरून जाणारे ट्रक ड्रायव्हर, बाईक रायडर्स आणि प्रवासी थोडा वेळ तिथे थांबतात. कोणी नारळ ठेवतो, कोणी पाणी शिंपडतो, तर कोणी फक्त मनातल्या मनात सुरक्षित प्रवासाची प्रार्थना करतो. काही लोक या कथेवर पूर्ण विश्वास ठेवतात, काही लोक याला योगायोग मानतात. पण एक गोष्ट मात्र खरी आहे, या जागेमुळे अनेक लोक थोडे अधिक सावध झाले आहेत. ओम बन्नाची कथा लोकांना चमत्कारावर नाही तर सावधगिरीवर विश्वास ठेवायला शिकवते. ती सांगते, रस्ता कोणालाही माफ करत नाही. वेग, बेफिकिरी आणि नियमांकडे दुर्लक्ष यांची किंमत कधीकधी खूप मोठी असते. कथा खरी असो किंवा नसो, तिच्या मागचा संदेश महत्त्वाचा आहे. प्रवास करताना नेहमी काळजी घ्या, नियम पाळा आणि स्वतःबरोबर इतरांचं आयुष्यही सुरक्षित ठेवा. मित्रांनो, ओम बन्ना आजही त्या रस्त्यावर माणसांना एकच गोष्ट आठवण करून देतो, जीवन अमूल्य आहे, ते जपून जगा.